नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे कोल्हापूरच्या गोकुळच्या बाबतीतच हा विषय आहे. हा विषय म्हणजे असा आहे की हे असं सगळं म्हटलं जातं, आणखीन कोल्हापुरामध्ये हे सर्वश्रुत आहे की गोकुळच्या गोकुळला वरती आणण्यामध्ये महादेवराव महाडिक उर्फ आप्पा महाडिक यांचा मोठा हात आहे. आणि त्यांनी गोकुळला वरती आणण्यामागे खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. काही लोक म्हणतात त्यांनी तिथे भ्रष्टाचार केला, काही लोक म्हणतात काही बरंच काय म्हणतात. पण मी कधी ते तिथे काय म्हणतात त्याला संचालक आहेत किंवा काय आहेत असं कुठे मी बघितलं नाही कधी. हां, आता त्यांच्या सूनबाई संचालक आहेत काय, आणि आता त्यांचा मुलगा पण आमदार आहे. आणि याच्यामध्ये एवढं सगळं आज गोकुळविषयी चालू आहे. म्हणजे तो गोकुळवर अधिकार जमवण्याचा जो हसन मुश्रीफांचा जो डाव आहे, त्या डावामध्ये डाव चालू असतानासुद्धा महाडिक गप्प का आहेत? आजचा विषय म्हणजे महाडिक गप्प का आहेत? म्हणजे महादेवराव महाडिक हे जे काय म्हणतात त्याला व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वात म्हणजे एक जहाल व्यक्तिमत्व आहे आणि कोल्हापूरमध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एक काळ असा होता की कोल्हापूरचं राजकारण हे त्यांच्या भोवती फिरायचं. म्हणजे जिल्हा परिषद त्यांची, मार्केट या कमिटी त्यांची, KDCC मध्ये पण सुद्धा ते महापौर तेच ठरवणार. आणि काही असलं तरी महापौर त्यांचाच असायचा. ही त्यांची एक हे होतं, म्हणजे त्यांचं एक त्रिकूट होतं, महाडिक, नरके आणि पाटील, मनपा असं म्हटलं जायचं त्यांना. त्याच्यात महाडिक त्याच्यामध्ये नंबर 1ला होते. गोकुळ हे महाडिकांनी उभं केलं. असंही म्हटलं जातं की गोकुळ ला वरती आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि ते मार्केट करण्यामागे वगैरे खूप मोठं त्यांचं गणित आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याचा विस्तार करायचा होता तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या व्याह्यांना म्हणजे जावयाला हे करून त्यांना पैसे खर्च करायला लावून तिथे डिस्ट्रीब्युशनसाठी आणि याच्यासाठी म्हणून पुण्याच्या ढेऱ्यांना त्यांनी बळी म्हणजे हे केलं. आणि त्यांनी आत्तापर्यंत कधीही ढेऱ्यांना रेट वाढवून दिला नाही, जो आत्ता बंटी पाटील आणखीन तुमचे काय ते हसन मुश्रीफांनी नंतर तो वाढवून दिला वगैरे. तरीसुद्धा त्यांच्यावर भरपूर आरोप होतात. आज एवढा मोठा भ्रष्टाचार जेव्हा 500-600 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तर ह्याच्यामध्ये महाडिक गप्प का? त्यांच्या सूनबाई तर तिथे संचालक आहेत. आणि त्या संचालक असताना आणि एवढं त्यांचा दरारा असताना, कारण मागच्या वेळीसुद्धा ते हरले त्या कोविडच्या काळात, काहीतरी 70-80 मतांनी हरले ते. आणि ह्या 70-80 मतांनी हरण्यामध्ये म्हणजे त्यावेळेस तो काय त्यांनी मुश्रीफांनी आणखीन बंटी पाटलांनी महाविकास आघाडी त्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यामध्ये जो सगळा धुडगूस घातला कोविडच्या काळामध्ये सुद्धा, त्या याच्यामध्ये ते म्हणून ते 70-80 मतांनी हरले. कारण बंटी पाटील स्वतः मिनिस्टर होते, हसन मुश्रीफ स्वतः मिनिस्टर होते त्या काळामध्ये. आणि म्हणून त्यांनी त्यांची ती सत्तेची सगळी यंत्रणा वापरून त्यांनी ह्यांना हरवलं. आज त्या सत्तेतला अर्धा भाग म्हणजे हसन मुश्रीफ मंत्री झाले. त्यांनी जवळजवळ 40-50 संस्था उघडल्या, त्यांच्या स्वतःच्याच नावाने सगळ्या संस्था त्या कागलमध्ये सुरू केलेल्या आहेत. हा एक प्रकारचा मोठा, म्हणजे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू आपण, तो जिहादच आहे. त्यांनी जवळजवळ 100-125 मुसलमानांना लोकांना कामाला लावलेलं आहे तिथे. आज हे हलाल आणि जिहाद जो काही विषय आहे हा सगळा आपण ऐकतो आहे आज सगळा, की म्हणजे हलाल म्हणजे काय आहे, की म्हणजे हे समजा उद्या त्या दुधात थुंकले वगैरे आणखीन हे झालं, त्याला आपण कसलं दूध पिणार आहोत गोकुळचं? आणि महादेवराव महाडिक काँग्रेसचे असो किंवा काही असो, किंवा आज भाजपचे आहेत त्यांची मुलं वगैरे, तरी ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. मग एवढे सगळे ते स्ट्रॉंग असताना आज महाडिक गप्प का? महाडिक स्वतः का नाही रणांगणात उतरत आहेत? त्यांना निवडणुका का नको आहेत? का युती धर्म म्हणून जो देवेंद्र फडणवीसांनी जो युती धर्म म्हणून, पण ह्या युती धर्मामध्ये नुकसान किती पक्षाचं होतं आहे हे महाडकांना देवेंद्र फडणवीसला सांगता येत नाही आहे.
म्हणजे तिथे मी असं जे काय ऐकून आहे की ते सगळं काही आहे ते चंद्रकांत पाटलांच्या हातात आहे. आता चंद्रकांत पाटलांच्या हातात जे काही आहे, चंद्रकांत पाटलांबद्दल काय माझं मत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण चंद्रकांत पाटलांनी आजपर्यंत कुठली गोष्ट यशस्वीरित्या पार पडलेली आहे, ते स्वतः जिंकूनसुद्धा येऊ शकत नाहीत कोल्हापुरातून. त्यांच्याकडे 5-6 खाती दिली होती, त्या 5-6 खात्यांमध्ये त्यांना काहीच करता आलं नाही, म्हणून आता त्यांना ते एक खातं आहे त्यांच्या त्या मागच्या पुण्याईवर. आणि सगळं त्यांच्या हातात देणं असेल तर त्यांनी हसन मुश्रीफांना सांगता येत नाहीत का तेच हसन मुश्रीफांसमोर नमाज पडायला लागलेत. की मी ऐकून आहे की हसन मुश्रीफांनी युतीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेंना आणखीन काय म्हणतात त्याला एकनाथ शिंदेंना आणखीन तिकडे काँग्रेसमध्ये बंटी पाटलाला सगळ्यांना हाताशी धरून उद्या निवडणुका झाल्या तर भाजपला हरवण्याची सगळी पूर्ण तयारी मानलेली आहे. हे चंद्रकांत पाटलांना माहीत नाही. आणि युतीची जशी ह्यांना आहे, काय ह्यांना हे युती म्हणतात, तसं त्यांना युतीची गरज नाही आहे. उद्या समजा युतीतनं राष्ट्रवादी बाहेर पडली तर हसन मुश्रीफांचं अस्तित्व काय आहे? भाजप तर सरकार कोसळणार नाही आहे. मग भाजप एवढं स्ट्रॉंग असताना ठीक आहे मोठा भाऊ म्हणून, पण किती तुम्ही सांभाळून घ्यायचं यांना? आणि हे सगळं महाडिकांना उघड्या डोळ्यांनी बघतायत तर महाडिकांना काही करता येत नाही आहे. मी तर म्हणतो महादेवराव महाडिक आणखीन त्यांचं कुटुंबीय उतरलं गोकुळच्या ह्याच्यावर रस्त्यावर तर का नाही जिंकणार ते? कारण कुठल्याही याला हे हलाल चालणार नाही आहे, हा जिहाद चालणार नाही आहे. मला लोक नावं ठेवतात की मी शेतकऱ्यांचं हे आहे भलं आहे वगैरे. मग शेतकऱ्यांचं भलं आजपर्यंत 2021पर्यंत होत नव्हतं का गोकुळमधनं? आणि 2021 ते 2026मध्ये शेतकऱ्यांचं काय भलं झालेलं आहे हे सांगावं. म्हणजे जी जागा 5 कोटीला मिळू शकते ती जागा तुम्ही 95 कोटी रुपयाला घेतात. हे मी हे मी सिद्ध करू शकतो. अगदी शेवटची किंमत त्याची 32 कोटी रुपये होती. 5 कोटीची 32 कोटी रुपये झाली. जी लिलावात जागा मिळत होती ती घेतली नाही आणि तीच जागा नंतर 82 का 95 कोटी रुपयाला घेतली. याच्यात शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? माझ्या जातीवर जाऊ नका तुम्ही. माझाही अभ्यास आहे. आज 20 वर्ष घाणेकर नावाचे ग्रहस्थ तिथे गोकुळ चालवत होते. काय यशस्वीरित्या चालवत नव्हते? माझा आजचा सवाल आहे की महाडिक गप्प का आहेत? महादेवराव महाडकांनी त्यांच्या कुटुंबियांनी रस्त्यावर उतरावं आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन यांच्या विरुद्ध का नाही काही करत? युती 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 युतीमध्ये म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व घालून घेणार का? आज भाजपचं अस्तित्वाचा म्हणजे कोल्हापूरमध्ये अस्तित्वाचा प्रश्न आहे गोकुळच्या ह्याच्यात. आणि गोकुळ आलं तर तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर चांगलं राजकारण करू शकतात. गोकुळला तुम्ही अमूल बनवा ही माझी इच्छा आहे. माझं काय जातं हे जे लोक विचारतात मला इथे काही याच्यामध्ये, ते माझं कुलकर्णी आडनाव बघून, तर माझं म्हणणं आहे गोकुळला तुम्ही अमूल बनवून दाखवा. आणि माझं काय जातं विचारलं तर मला मी सूत्र बघितली त्याची, तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या 10 वर्षामध्ये आपण अमूलला अमूलच्या पेक्षा सरपास करणार नाही. कारण अमूलला आज 75 वर्षाची लिगसी आहे. वर्गीस कुरियनसारखा माणूस त्यांच्याकडे होता. तुम्ही दिलं तर पुढच्या 10 वर्षामध्ये आपण अमूलला एकदम कॉम्पिटिशनमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून हे महाडकांनी करावं. आणि महाडकांच्या सुनबाईंचं मी ते काही व्हिडिओ ऐकलेत त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांच्याकडे वक्तृत्व, दातृत्व, आणखीन काय म्हणतात त्याला नेतृत्व, सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे मी तर ऐकून आहे की ते शाहू महाराजांच्या घराण्यातले आहेत. खरं खोटं मला माहिती नाही. आणि त्या घराण्यातले असतील तर त्यांच्याकडे नेतृत्व आणखीन चांगल्या गुणांचे हे तर 100% असणार त्याच्यामध्ये. त्यातून महाडकांसारखा सपोर्ट त्यांना. कुठल्या कुठे गोकुळ जाईल? तरुण आहेत त्या, कुठल्या कुठे जाईल ते? म्हणून माझा आजचा प्रश्न आहे, महाडिक गप्प का?
आज इथेच थांबतो. धन्यवाद.